पेज नंबर 6 वर दोन नवीन संकल्पना आहेत. द एक्सपांडेड फॉर्म, इथे लिहून देते मी. द एक्सपांडेड स्पेलिंग बघा. ई एक्स म्हणा माझ्या पाठीमागं. ई एक्स पी ए एन डी ई डी एफ ओ आर एम एक्सपांडेड फॉर्म. त्याचा इथं उच्चार पण लिहून देते तुम्हाला. एक्सपांडेड म्हणजे तुम्हाला उच्चार करून करून जरा सवय लागेपर्यंत सराव होईल. एक्सपांडेड फॉर्म म्हणजे काय? विस्तारित रूप. म्हणा काय? विस्तारित रूप. समजलं? गेल्या वर्षी आपण चौथीला सगळं शिकलेलो आहे. फक्त आता थोडंसं त्याची इंग्लिश मधून संकल्पना शिकायची आहे. आणि दुसरा आहे प्लेस व्हॅल्यू. PLACE म्हणा. VALUE प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय रे? स्थानिक किंमत. म्हणा माझ्या पाठीमागं. स्थानिक किंमत. तर तुम्हाला गेल्या वर्षी आपण सगळं शिकवलेलं आहे, सराव घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये एक आपण उदाहरण बघूया. ही संख्या वाचा सगळ्यांनी. मी जी फळ्यावर लिहिली आहे ती संख्या वाचा. म्हणजे तुम्हाला प्लेस व्हॅल्यू कशी काढायची ते मी तुम्हाला सांगणार आहे. हाताची घडी. होल्ड युअर हँड. 6 स्ट्रेट. हा, संख्या कोण वाचतंय? कोणाला लिहिली संख्या वाचायला? म्हणा ना. युनिट्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख. मग काय आलं आता इथं? या दोन संख्येचं 10 लाख. मग किती झाले वाचा की? 61 लाख. करेक्ट. 61 लाख 7,187. मग तुम्हाला माहिती आहे इथं वरती घरांची नाव काय आहेत? युनिट्स, टेन्स, 100, 1000, 10,000, लाख, 10 लाख. बरोबर. मग आता मी जर तुम्हाला म्हटले ह्या 7 ची प्लेस व्हॅल्यू सांगा, तर बसा मी पुन्हा तुम्हाला विचारणार आहे प्रश्न. शुभ्रा, 7 ची प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय आहे? स्थानिक किंमत. तुम्हाला तर माहितीच आहे. मग 7 च्या पुढे काहीच नाही म्हणजे 7 ची व्हॅल्यू काय? प्लेस व्हॅल्यू. प्लेस व्हॅल्यू आली 7. 8 ची प्लेस व्हॅल्यू काय? मग 8 च्या पुढे एक घर आहे ना, म्हणजे 8 ची प्लेस व्हॅल्यू काय आली? 80. आता हे किती दुकान आहे? 1 ची प्लेस व्हॅल्यू सांगा. 100. 1 ची प्लेस व्हॅल्यू किती आली? 100. 7 ची प्लेस व्हॅल्यू 1 2 3. कारण 7 च्या पुढे किती घर आहे? 3 घर आहे. बरोबर. त्या शून्याची प्लेस व्हॅल्यू 0. 1 ची प्लेस व्हॅल्यू 1 2 3 4 5. किती शून्य देणार? 1 2 3 4 5. म्हणजे त्या 1 ची प्लेस व्हॅल्यू किती आली? 1 लाख. किती आली? 1 लाख. आणि ह्या 6 ची प्लेस व्हॅल्यू किती आली बाळांनो? 6 च्या पुढे किती घर आहेत मोजायचं. दिसते का मुलींना? 1 2 3 4 5 6. म्हणजे 6 वर किती शून्य येणार? 1 2 3 4 5 6. मग ही संख्या वाचा. 6 ची प्लेस व्हॅल्यूची संख्या 60 नाही करायचं. 60 लाख. म्हणा 60 लाख. आता हे झालं प्लेस व्हॅल्यू. किती जणांना समजलं? सोपं आहे. काहीच नाही. फक्त आपल्याला स्थानिक किमतीच्या जागी प्लेस व्हॅल्यू म्हणायचं. आणि गेल्या वर्षी प्रमाणित आहे सगळं. पुन्हा एकदा आपण संख्या वाचूया. सगळ्यांनी हात खाली घ्या. 61 लाख 7,187. 7 ची प्लेस व्हॅल्यू 7.
अंगाशी खेळतोयस? लक्ष दे ना बाळा समोर. तुला कसं समजणार मग? 7 ची प्लेस व्हॅल्यू 7, 8 ची प्लेस व्हॅल्यू 80, 1 ची प्लेस व्हॅल्यू 100, 7 ची प्लेस व्हॅल्यू 7000, 0 ची प्लेस व्हॅल्यू 0, 1 ची प्लेस व्हॅल्यू आणि त्याचं लक्षात ठेव का खाली होती तुम्ही तरी किती येते ही संख्या वाचा की 1 लाख आणि 6 ची प्लेस व्हॅल्यू 6 लाख. आता ह्याच्यात आपल्याला जर एक्सपांडेड फॉर्म करायचा म्हणला हा तर काय करावं लागेल रे? एक्सपांडेड फॉर्म विस्तारित रूप ह्या संख्येचं कसं लिहावं लागेल आता सांगा? विस्तारित रूप एक्सपांडेड फॉर्म ह्या संख्येचं आता आपल्याला लिहायचंय एक्सपांडेड फॉर्म. तर काय करायचं बाळांनो, जी पण आपण प्लेस व्हॅल्यू काढली ना त्याची इथून इथपर्यंत बेरजा करत जायचं सरळ. सांगा मला कसं लिहिणार? 60 lakhs बरोबर आहे का? प्लस 1 lakh प्लस 0 सॉरी 0 राहिले बरोबर नाही 0 अगोदर येईल का? नाही बरोबर 0च येईल अगोदर बरोबर. प्लस किती 7000 बरोबर. प्लस 100 प्लस 80 आणि प्लस 7 याला म्हणायचं एक्सपांडेड फॉर्म. म्हणा माझ्या पाठीमागं एक्सपांडेड फॉर्म, एक्सपांडेड फॉर्म, एक्सपांडेड फॉर्म. आणि याला काय म्हणायचंय? काय शब्द आहे? प्लेस व्हॅल्यू. म्हणा प्लेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू, प्लेस व्हॅल्यू. आपण स्थानिक किंमत म्हणत होतो ना त्याच्या जागी फक्त आता स्थानिक किमतीला अजून एक शब्द अटॅच करायचा कुठला? प्लेस व्हॅल्यू. आणि विस्तारित रूप आपण लिहित होतो प्लस प्लस करून बेरीज अधिक 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 करून त्याला फक्त काय म्हणायचंय? फॉर्म. म्हणा जोरात एक्सपांडेड फॉर्म, एक्सपांडेड फॉर्म, एक्सपांडेड फॉर्म, एक्सपांडेड फॉर्म. किती जणांना समजलं हे नक्की? आता त्याच्यावरचे मी जर उदाहरणं दिली तर सोडवता येतील? घरी पण सराव करणार? ठीक आहे. आता वहीमध्ये छानपैकी लिहून घ्या आणि नंतर तुम्हाला एक उदाहरण देते मी सोडवायला. ठीक आहे?